चालेल आपल्या स्वतःचा ठिकाण, या ठिकाणी, या देहात आपण आलो मनुष्य देहात, याचा स्वतःचा ठिकाण 10वा द्वार म्हणजे निळा भाग. तुला आता आजपासून 1.25 महिना करावचा आहे. बसी कोणाजवळचा काही खाताही येवाचा नाही, कोणाजवळचा काही पेताही येवाचा नाही. तिथे जावाचं आहे, आपल्या बॉटलमध्ये पाणी धरावचा, जायचा. संध्याकाळी घरी आला पुन्हा आंघोळ करायचा. कोणाचा हात बोट लागलच बाहेर, बसी लागल का नाही लागल? हो लागल. संध्याकाळी यायचा, पुन्हा आंघोळ करायचा. आंघोळ करून आपली पूजा करायची, मी सांगेन तसा, नाही का? आणि आपल्या कामामध्ये व्यस्त राहायचं. म्हटलं कठीण वाटते का मी सांगतो त्या? सोप्याच वाटतेत ना. तर निजरूप म्हणजे स्वतःचा रूप त्या 10व्या द्वारामध्ये आहे आणि तिथंच आपल्याला लक्ष लावायचं आहे. तुका म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, अंतरी म्हणजे आत, तोची वारकरी पंढरीचा. काही असं पंढरपूर फिरल्याना काही देव पाव नाही, कुठे गेल्या देव पावते का? असं नाही, फक्त ते ठिकाण पावासाठी, मनाच्या समाधानासाठी जा लागते. ते तोही करणे महत्वाचंच आहे. आणि पण खरा पंढरपूर आपल्या जवळ आहे. 10म पंढरी सोहम सावळा तया न्याहाळोनी पायी डोळा, डोळा डोळ्याने पाहावा, डोळा गवसुनी बसावा, डोळा डोळ्यात बिंबला, जीव शिव एक झाला. डोळी याचा डोळा पहा डोळा भरी, असा म्हणते संत. डोळी याचा डोळा म्हणजे थोडीशी जरी जागा चुकली तरी अंतर पडला, मग नाही भेट विसरला. कारण तेवढ्या वेळात पाहिजे आहे, तेवढ्या वेळात गुरुची पापणी पळाच्या आधी आपल्याला पाहिणे आहे. आणि तो त्या वेळ पर्यंत आपण पाहिलोच नाही ती वस्तू, तर मग दर्शनच नाही झालं. आपल्याला माहित आहे का गुरु आता केवढी पापणी आपली पाडते? नाही. मग पटकन तिथं लक्ष पोहोचला पाहिजे. तर कोणाचं लक्ष पोहोचल? जो नामधारक आहे, ज्याला माहित आहे रस्ता, तो पटकन तिथं पाहिजे. नाही तर तो दाखरतच राहील, असा असा बिमट्या हलवतच राहील, नाही का? मग हाताने धरवेना, डोळ्याने पहावेना, हिच खूण जाणा संता माझी. ती वस्तू हाताने धरता येते का? नाही. आणि जो बिन नामधारक आहे तो डोळ्याने पाहू शकत आहे, नाही का? ते दिसते टकटकच. हरणी टकटक पाहिरे मन मोहित झाले. तो पाहते, तो आपल्याला पाहून राहिला, पण आपली लक्ष त्याच्याकडे गेली पाहिजे. तेवढ्या वेळामध्ये तो आपल्याला दिसला पाहिजे. तर हाताने धरवे ना, ती वस्तू हातात काही भेटत नाही. उभ्याना असं, आता उदाहरण घ्या, काचाच्या बंगल्यामध्ये जरी कोणी आपण काचाच्या एखाद्या कमऱ्यामध्ये ठेवला एखाद्याला, पण ती वस्तू जवळची आहे तर कितीही पण करा, तो काचही फुटला दिसत नाही, जात असेल कुठून? म्हणजे ती वस्तू सापडणारी नाही. ती फक्त संताशिवाय कोणालाच भेटू शकत नाही. तिची खूण जाणावी लागते, खुणीनं पाहावा लागते. मग तुका म्हणे माझे तोडिले बंधन. कोणते बंधन? कोणते बंधन तोडले? ह्या संसाराचे, नाही का? या मोहमायाच्या आशाचे बंधन तोडिले. तुका म्हणे माझे तोडिले बंधन. आणि सद्गुरु निदान बाबाजी, तो म्हणजे निदान कोणाचा लागला? सद्गुरूचा. सद्गुरूच्या निदानाशिवाय ती वस्तू सापडू शकत नाही. किती जरी आपण यज्ञ याग जप तप किती केला, पण सद्गुरूकडून जरी नाम भेटला नसेल तर तो व्यर्थ आहे. म्हणून तुकोबा राय म्हणतात, सद्गुरु वाचोनी
नाम नये हाता सद्गुरु वाचुनी नाम नये हाता सद्गुरु वाचुनी नाम नये हाता सद्गुरु वाचुनी नाम नये हाता साधने साधता कोटी गुणे 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 सद्गुरु वाचोनी नाम नये हाता तो नाम केवळ आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगन म्हणजे आकाश त्या आकाशापेक्षाही तो मोठा आहे आणि तुझ्या जवळ आहे तर एकदम राई प्रमाण राई नाम मोरी मोरी नाम संस्कृत राई प्रमाणात ते वस्तू बसली आहे आणि आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकून राहिली पण कोणालाच काही दिसत नाही नजर नाही आहे आत्मन ज्योती. तेल न बाती बुझ नाही जाती नाही जागत नाही सोती म्हणजे ते जागतही नाही ना झोपतही नाही हसतही नाही ना रडतही नाही आत्माना मरत तू मरतही नाही आणि जळतही नाही आत्माना मरत आत्माना जळत रडत हसत कधी नाही तो जसाचा तसाच आहे पाण्यातच पण त्याच्यावर आता पाणी टाकाल तरी त्याच्यावर तो भिजणारही नाही हा शरीर ओला होऊन जाईल आहे केवढा राई प्रमाण एकदम लहानसा आहे तेवढीशी वस्तू ह्या एवढ्या मोठ्या शरीराला चालवून राहिली लहानशी वस्तू पाखरू रतीहुनी लहान पाखरू रतीहुनी लहान पाखरू रतीहुनी लहान पाखरू रतीहुनी लहान उडता गरजे त्रिभुवन 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 त्यासी कैसे जन्म मरण धरावा धरू माझे नवलाचे पाखरू कसे मी मारू माझे नवलाचे पाखरू कसे मी मारू माझे नवलाचे पाखरू कसे मी मारू नवलाचे पाखरू कसे मी मारू माझे नवलाचे पाखरू कसे मी मारू माझे नवलाचे पाखरू कसे मी मारू नवलाचे पाखरू कसे मी मारू पाखरू रतीहुनी लहान रतीहुनी लहान रती म्हणजे हे 3.5 हाताची रती याच्यापेक्षा